स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या किसान चौक परिसरात असलेल्या शिवसागर केसरवाणी यांच्या वेस्टेज कापडाच्या गोडाऊनला मोठी आग लागली. या ठिकाणी कोणतीही अग्निशमन यंत्रणा या गोडाऊनमध्ये नसल्यामुळं आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली. 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी आग लागली होती, पण तरी सुद्धा कोणतीही खबरदारी केसरवाणी यांनी घेतली नव्हती. या आगीत मोठं नुकसान झाले. इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कापडाच्या वेस्टेज कापूस असलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील कलानगर परिसरात असंच एक वेस्टेज कापडाचं गोडाऊन आहे. आज सकाळी 10च्या सुमाराला या वेस्टेज कापडाच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याची झळ आजूबाजूला असलेल्या घरांना बसली. यात त्यांचंही मोठं नुकसान झालंय. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत होते. याची माहिती काही नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी येऊन अग्निशमनच्या 3 गाड्यांच्या सहाय्यानं सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वेस्टेज कापडाच्या गोडाऊनला आग लागण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पण या ठिकाणी आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी कोणतंही साहित्य किंवा यंत्रणा ठेवली जात नाही. फक्त पैसे कमावण्याच्या पाठीमागं वेस्टेज कापूस विक्रेते लागलेले असतात. पण एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्यानं हंबरडा फोडून रडायचं, माझं नुकसान झालं हे दाखवायचं आणि सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. हेच आता शहरामध्ये होऊ लागले. पण अग्निशामक उपाययोजना करायची की नाही हे शहरातल्या वेस्टेज कापूस विक्रेत्यांनी आता मनावर घेण्याचं गरजेचं बनलंय. जे कोणी बेकायदेशीरपणे असं गोडाऊन चालवत असतील आणि आग लागत असेल तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे. ज्या ठिकाणी कापसाच्या गोडाऊनला आग लागेल तिथं असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होत असतो आणि त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. भर वस्तीत कापसाचं गोडाऊन असतं. त्यामुळे या कापूस गोडाऊन धारकांना शहाणपण कधी येणार हा सवाल आता निर्माण होतोय.